बाळाला काका नाही यातच आनंद आहे बाळाला. असं बाळानं तुम्हाला सांगितलं काय आनंद आहे म्हणून? मी बी ऐकतो की माझ्या कानानं बाळ काय म्हणते. परशु दादा, पण आपण कशाला वाद घालतोय? आपलं ठरलंय ना, मुलगी झाली तर मी नाव ठेवणार, मुलगा झाला तर तुम्ही नाव ठेवायचं. हो, पण त्याही वेळेला मी म्हटलं होतं की सखी हे नाव मला आवडत नाही. म्हणजे जो तो हिला म्हणणार ही माझी सखी आहे. पण मग काय युवराजनी नाव ठेवायचं का? तर मुलगा झाला तर युवराज नाव ठेवायचं म्हणून? कसं वाटेल ते? युवराज नरसिंह किल्लेदार. म्हणजे तुम्ही कितीही म्हातारे झालात ना तरी सुद्धा तुमच्या नावापुढे कायम युवराज चिकटलेलं असेल. नाही जानकी, माझ्या मुलाला किल्लेदार हे आडनाव कधीही मिळणार नाही. आता झालंय ना सगळं शांत, मग का पुन्हा तेच तेच? ती शांतता आत्याबाईंसाठी होती, पण माझ्या मनातली धग अजून शांत झाली नाही. आपलं ठरलंय ना, ते रिपोर्ट येईपर्यंत काहीही बोलायचं नाही म्हणून. साहेब माफ करा, अचानक आलो, पण महत्वाची बातमी सांगायची होती. थांबलात का? बोला वाकणीस. काय झालं? शांत का बसलायत? बोला की. साहेब, महाडच्या पोलीस स्टेशनमधनं एसीपी गायकवाडांचा फोन आला होता. महाडच्या घाटामध्ये शंभूची डेड बॉडी सापडली त्यांना. नाही, उद्या नाही. उद्या मी ऑफिसला जाणार नाही. आपण परवाच्या दिवशी भेटूया. हो हो, परवा नक्की भेटूया. मी म्हणालो ना, आपण परवा भेटूया. डोंट वरी सर. ओके, बाय. शुअर शुअर, बाय. काय हो, तुम्ही उद्या ऑफिसला जात नाही आहात का? नाही. का? काम आहेत अगं. कसली कामं? उद्या दादा बरोबर DNA टेस्ट करायला जायचं आहे. काय? DNA टेस्ट? कशासाठी? अनेकांची तोंड बंद करण्यासाठी. का हो, खरं बोललेलं खुपतंय का सगळ्यांना? खरं काय खोटं काय हे कळावं म्हणून तर ही सगळी धडपड चालू आहे ना. एकदा का तो रिझल्ट आला ना की त्यानंतर मग किल्लेदारांना वाकडं बोलण्याची कोणाची हिंमत नाही व्हायची. हे सगळं तुम्ही माझ्याबद्दल बोलताय हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. आणि भाऊजींबद्दल मी काहीही वाकडं बोलले नव्हते. मी जे काही बोलत होते ते अत्यंत खरं होतं. अहिल्या, कोण कुठला माणूस येतो आणि त्यामुळे घरात एवढं रामायण घडतं. त्यापेक्षा एकदा काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ दे ना. पण मला हे सगळं पटत नाहीये ना. शंभू म्हणजे कुठला तरी म्हातारा नव्हता. तो आपल्या घरातला विश्वासाचा माणूस आहे. मुळात तुझं मत तुला विचारलेलं नाहीच आहे. आम्ही टेस्ट करायला जाणार आहोत आणि हे ठरलंय. आणि यामागे कोणाचं डोकं आहे? अर्थात त्यांचंच असणार, कारण खुर्ची सरकायला लागली आहे ना आता. त्यामुळे काय करू आणि काय नको करू असं झालं असेल त्यांना. अमृताने सुचवलेला मार्ग आहे हा. नाव अमृताच आहे, पण यामागे त्यांचंच डोकं असणार. अमृताला हे सगळं सुचणार आहे. स्वतःच्या राजकीय बळाचा वापर करून स्वतःच्या बाजूने निकाल लावून घेणार आणि मग किल्लेदार म्हणून मिरवायला मोकळे. आम्हाला काय हे सगळं कळत नाही. आम्ही काही लहान आहोत? नाही आहात, अति शहाणे आहात तुम्ही. तुझं डोकं हे असं तिरकत चालणार. माझं डोकं बरोबर दिशेने चाललंय. काहीही झालं तरी मी ही टेस्ट होऊ देणार नाही. अडवून बघ. काहीही झालं तरी आम्ही ही DNA टेस्ट करणारच. अडवून बघ. मृत्यूचं कारण काय कळलंय? ॲक्सिडेंट. पण मला या प्रकरणाचा वेगळाच वास येतोय साहेब. अहो,
एखादा माणूस अचानक येतो काय, काहीतरी सांगून गायब होतो काय, आणि आता अचानक ही बातमी. तुम्हाला काय म्हणायचं वाकणीस? साहेब, आपल्या माणसांकडनं अशी बातमी मिळाली की त्यांनी शेवटचं शंभूला परशू शेठबरोबरच बघितलंय. त्यामुळे संशयाला खूप जागा आहे. शंभू कुठे आहे? म्हणजे आता माझ्याशी खोटं बोललास तर इथल्या इथे संपवीन तुला. अरे दादा, आयुष्यात कधीतरी तुझ्याशी खोटं बोललोय का रे मी? आज झाली तुझी नाटकं. लवकर सांग, शंभू कुठे आहे? अरे मला नाही माहिती. तुझ्या समोर त्याला बडवलं की नाही, त्यानंतर तो जो गायब झाला, मला कुठं माहिती कुठे आहे ते. काय केलंयस त्याचं? काय केलंयस त्याचं? अरे मी कशाला काय करायला पाहिजे दादा? परमेश्वरावर बसलाय की नाही? तुझ्यासारख्या सच्चिल माणसावर शिंत डोललेत ना का नाही? परमेश्वर बघेल त्याचं काय करायचं ते. आता अशी गचंडी परमेश्वराची धरणार का तू? शंभूची डेड बॉडी महाडच्या घाटात सापडली आहे. महाडच्या घाटात शंभूची डेड बॉडी? तिथे जाऊन कोणी मारला बिरला का काय त्याला? तुला का असं वाटलं कोणीतरी मारला असेल त्याला? मला वाटलं म्हणजे रागू नको, चिडू नको. आपले वाकणीस आहेत की नाही, ते वाकणीस आणि त्यांची काही माणसं गेल्या काही दिवसापासून शंभूला शोधत फिरत्यात. त्या वाकणीसांनीच काटा नसेल ना काढला. जास्त डोकं चालवू नकोस परशो, नाही ते एखाद्या घाटात तू सापडशील. म्हणजे पहिल्यापासून या प्रकरणामध्ये मी तुझ्या पाठीमागे उभा आहे. मी तुला काय म्हणत आलोय, तू किल्लेदार असशील नाही तर नसशील, मला काय फरक पडत नाही. माझा दादाच राहणार तू. आणि किल्लेदार नसलास की नाही त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार तो आपल्या वामण्या आणि आईलेला. त्याला काय बोलणार नाही तू. जे उठतं तर मला परशुराम बरोबर घसरतोय. अरे दादा, एवढं प्रेम केले तुझ्यावर मी. दादा तुला कुठे गेला? काय जादू झाली का काय? आग लागली बरोबर. आत्याबाई, जानकी, बरं झालं आलीस. ये बस बस. मला तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं. आत्याबाई, मला पण तुमच्याशी थोडं बोलायचंय. आधी मी बोलणार आहे. अगं 7वा महिना लागला ना, आता काय काय डोहाळे लागले असणारच ना. घरात हे असं सगळं चालू असताना मला काय डोहाळे लागणार आत्याबाई? उगाच परिस्थितीच्या नावाखाली रडत बसायचं नाही. मी आजच बोलते नरसिंहाशी. आपण धूमधडाक्यात डोहाळ जेवण करूया तुझं. नाही आत्याबाई, डोहाळ जेवण म्हटलं ना की मला सुमिताईचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अमृताच्या डोहाळ जेवणाच्या वेळी किती उत्साहात होती ती. आता जाऊ दे ना. हे बघ, आता फक्त चांगलं तेवढंच आठवायचं. गेल्या अनेक दिवसात असं काय चांगलं घडलं या घरात? पहिल्यांदा आर्यन, मग सुमिताई, मग अमृताचं बाळ, आणि आता काहीही वाईट होणार नाही. नरसिंहच्या डोक्यातूनही तो विषय गेलाय. म्हणजे खरंच गेलाय की नाही ते फक्त तुलाच माहिती आहे. पण सगळ्यांच्या समाधानासाठी आपण करूया ना ती तपासणी. खरं तू काय सांगायला आली होतीस? नाही, काही नाही. मग चला, मी घरातल्यांना सांगते सगळ्यांना डोहाळ जेवणाची तयारी करायला. आत्याबाई, तुमच्या भावना मला कळताय, पण मी नाही स्वतःचं डोहाळ जेवण करून घेऊ शकत.
डोंट वरी, मी पाहतो म्हणलं ना. ओके बाय. हां काय झालं वामन दादा? माझ्याशी बोलत नाही आहात? नाही ग, असं काही नाही. बोलतोय की जरा कामाचं तर बोलतोय. याच्या आधी कधी नजर नव्हती चोरलीत माझ्यापासून का? अगं असं काही नाही आहे, पण काय बोलणार? बोलायला काही विषय तर हवा ना. बोलायचं असलं ना की विषय आपोआप सुचतात. वामन दादा, तुमचं भांडण यांच्याशी झालंय आणि बायको म्हणून हे जे काही सांगतील ते ऐकणं माझं कर्तव्य आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की मी तुमच्याशी भांडण धरलंय. भांडण धरलंय का? मी काय चुकीचं बोलले का? नाही, काही नाही. सांगा ना, काय चुकीचं बोलले? म्हणलं ना काहीही नाही. तू हवं तसं बोल, अगदी बिनधास्त. आय एम सॉरी. आय नो मी तुझ्याशी खूपच चुकीचं वागलो, पण ती वेळच अशी होती की मी स्वतःचा राग नाही आवरू शकलो. सगळ्यांवरच रागवलो. दादा, अमृता, आत्याबाई, सगळ्यांनाच दुखावलं मी. पण आय एम सॉरी. असं काही नाहीये. म्हणजे कोणाच्याच मनात आता काहीच नाहीये. हा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, पण आता सगळं नीट होईल ना? चला, हा विषय आपण आता इथेच संपून टाकू. हा, मग कशी आहेस? खाणं पिणं झालंय ना व्यवस्थित? हो, आणि आता अर्ध्या तासात आपण सगळेच जण जेवायला बसू ना परत. वामन दादा, तुम्हाला शंभू काकांबद्दल काही कळलं? नाही ग, का? काय झालं? शंभू सापडला का? सापडले, पण जिवंत नाही. काय? शंभू गेला? कसा काय? अपघात झाला त्यांचा, महाड जवळ कुठेतरी. तिथेच पडले होते म्हणाले. काय चाललंय हे सगळं? वामन दादा, सगळे म्हणतात की हे सगळं ना कोणीतरी ठरवून करतंय म्हणून. ठरवल्यासारखंच चाललंय सगळं. त्या दिवशी अमृता म्हणाली ना, तेच बरोबर असावं. या सगळ्याच्या मुळाशी काहीतरी शिस्त आहे. हे घरात सुरुंग पेटलाय आणि हा माणूस झोपा काढतोय. भाऊजी उठा, भाऊजी. दादा, मी नाही काय केलंय. कोण आहे? इलेव्हन. जेवायला बोलवायला आलात काय? चला जेवण जेवू. खाणं आणि झोपा काढणं याशिवाय दुसरं काही सुस्त का हो तुम्हाला? हो, झोपा काढत नव्हतो मी. भविष्याचा वेध घेत होतो. भविष्यामध्ये काय घडणार आहे ते बघत होतो. आणि मला काय दिसलं माहितीये? मी राजा झालेलो आहे. किल्लेदार राजा बसलोय तिथं सिंहासनावर. राज्याभिषेक चालू आहे माझा. आणि बाजूला अहिल्यावहिनी उभ्या आहेत, आता पंख हलवत. हो का?
तेच राजवाड्याचं छत जेव्हा डोक्यावर कोसळेल ना, तेव्हा भविष्यातून डायरेक्ट वर्तमानात याल आणि भूतकाळात जमा व्हाल. हो उगाच कशाला शिरात आणताय? काय आबाळ फाटलंय? अजून तरी फाटलं नाही, पण असे झोपा काढत राहिलात ना तर नक्की फाटेल. नरसिंह भाऊजींचं काय चाललंय काही माहितीये तुम्हाला? अहो काय चाललं असणार? डोक्यावरचं आबाळ फाटले ते शिवत बसला असेल. DNA टेस्ट करायला चालले. आईला दादा काय तर मिलिटरी मध्ये भरती होतो का काय? DNA ची परीक्षा द्यायला निघालाय म्हणजे? मिलिटरी? अहो DNA ची परीक्षा देतोय नव्हते म्हणजे मिलिटरी मध्ये जाणार. NDA नाही भाऊजी, DNA. अय माठ माणूस आहे. हो माठ बोलायचं काम नाही, आधी सांगून ठेवतो. एखाद्याला गोष्ट कळत नाही उलगडून सांगावी माणसाने. आता हे कसं सांगू? तसं ते सांगितलं तसं हे सांगा. ठीक आहे. गुणसूत्र. हो वहिनी हे काय चाललंय गंडवागंडवी? एकदा म्हणते DNA एकदा म्हणते गुणसूत्र. काय ती एक ठरवा आधी. मराठीत DNA टेस्टला गुणसूत्र टेस्टच म्हणतात. असं होय. एकाच आई बापाने जन्माला घातलेल्या मुलांचे DNA सारखे असतात आणि ते जर का असले तरच ते सख्खे भाऊ असतात आणि नसले तर नाही. भाऊजी हीच टेस्ट करायला चालली आहेत. DNA टेस्ट. कळलं? असं आणि ही टेस्ट कोण करते? डॉक्टर करते? हो भाऊजी, ही शास्त्रशुद्ध आणि ॲक्युरेट टेस्ट असते. याचा निकाल हाच शेवटचा निकाल. कळलं? कळते हळूहळू. जर असेल तर मग आता मला विचार करावाच लागल. काय झालं अमृता? कसला विचार करतेस? काही नाही, असंच. खूप कंटाळा आलाय का तुला? नाही, कंटाळा नाही आलाय, पण काय करावं सुचतच नाहीये. मी स्वतः युगंधराला फोन करतो आणि तिला सांगतो की इथे येऊन तुला घेऊन जा. बाबा, मला माहिती आहे अमृता, तू काहीच बोलली नाहीस, पण इथे राहिल्यामुळेच तू उदास आहेस आणि मला दुःख या गोष्टीचं आहे की मी तुला पुन्हा आनंदी नाही करू शकलो. असं का बोलताय बाबा? हो, खरंच तसं काही नाहीये. मी ठीक आहे. नाही बाळा, तुला चेंज मिळावा म्हणून आपण रामावतीला गेलो, पण तिथे गेल्यावर भलतंच काहीतरी झालं. मला तुझ्याकडे साधं लक्षही देता नाही आलं. बाबा, अहो परिस्थितीच तशी होती, त्यात तुम्ही तरी काय करणार? माझ्या मुलीसाठी काय वाटेल ते करायची तयारी होती माझी, पण प्रत्यक्षात मात्र काहीही करू शकलो नाही मी. तू जा बाळा तुझ्या घरी. तिथे गेलीस तर तू आणि युगंधरा शांतपणे आयुष्य जगू शकाल. तुला तुझं आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी वेळ मिळेल. इथे राहिलीस तर मात्र सतत काही ना काही डोकेदुखी तुझ्या मागे लागेल. रडत बसण्यापलीकडे दुसरं काही करू शकणार नाहीस तू. बाबा,